डाबर हनी टेस्ट प्रेझेंट्स तुझ्या जीव रंगला. अय लाडू, अरे चल की लवकर, नाहीतर हेड सर वरडतील बघ तुला. चल चल राणा हा, चल चल. राणा भाऊजी, आमचं एक काम होतं तुमच्याकडं. ये नंतर. ते आता जरा मी लाडू आणि अंजलीबाईंना सोडायला जात असते बघ. नाही, पण आमचं महत्वाचं काम आहे, बोलायचं आहे आम्हाला. ते करतो की नंतर. हे जरा ज्यादा महत्वाचं असते बघ. तुम्ही चला. कुठे? ते तुम्हीच म्हणलात की हो, ते चहा प्यायला जायचं म्हणून. नाही नाही, मला ग्रामपंचायतीत महत्वाचं काम आहे आणि चहापेक्षा ते काम जास्त महत्वाचं आहे. मी जाते. नाही पण काय चाललंय हे समज? हा, आता आमच्या कामापेक्षा चहा महत्वाचा झालाय काय? आत्ता कुठं आमचा विश्वास बसत होता, तर हे काय नवीन? एकच मिनिट लाडू, इकडे थांब. काय मी आलोच. ते जरा इकडे येताव काय? ते जरा या की इकडे. काय आहे? हे फक्त चहा हे कारण नसते बघा. ते मी अंजलीबाईला पटवत असते. हे बघा, ती आता कुठं चांगली बोलायला लागली म्हणून तिला म्हणलं की चहा पाजूया. तुम्हाला माहितच असते ते चहासाठी ही बाई किती हावरी असते इथे. तुला कसं माहिती तिच्यासाठी हावरी येते? वहिनी, या राजाची नजर बिलंदर असते बघा, कोणाला बी काय सोडत नसते. म्हणून म्हणलं ती चहा पाजून तिला खुश करूया. बघा वहिनी, तुम्हाला पटत असेल तर सांगा, नसेल पटत तर सांगून सोडा बघा. नाही ते जाऊनच द्या बघा. ते तुम्ही सांगा काय काम करायचं, मी जाऊन येतो. नाही नाही नाही, पटतंय आमसने. जा तू. आलोच. लाडू चल चल चल. चहाच्या बदल्यात सही. दादा, आता बरं वाटतंय ना? म्हणजे नाही, आता एवढा मोठा बिझनेसमॅन येतोय म्हटल्यावर त्याच्या पुढे लंगुडून इवळून चालणार नाही हो. तरी बरं वहिनीने गरम पाण्याचा शेक दिला. बंड्या, तुझी जीभ जरा जास्त चालले असं वाटत ना तुला? अहो नाही नाही नाही, आता एवढं मोठं साहेब येणार आहेत, त्यांच्या पुढे तुमची आबरू जायला नको म्हणून म्हटलो मी. हे ते साहेब आहे का नाही, हा, हा. माझ्या शब्दाखातर तयार झालाय. माझी फुल इज्जत आहे तिकडं. कुठवर आले तर विचारून तर बघा. विचारू काय? विचारा विचारा. दम जरा. हा साहेब, कुठून पोचला, निघाला काय? ऑन द वे आहे. हा हा, लिया लवकर या, आम्ही तुमची वाट बघत थांबलो इथं. पोचतोय आणि ते आपलं डील लवकरात लवकर होईल त्यासाठी काहीतरी करा. होय होय, त्याची काळजी करू नका. सगळी तयारी झाल्या, डील लगेच होणार. तुम्ही या फक्त. हा ओके. बंड्या, हा? हे आपला माणूस निघाला बरं काय, लवकर पोचतोय. वा 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 वा, बेस्टच की. हे नाही तर हे सगळं वहिनी साहेबांचा विश्वास जे काय करायला आहे का आपला बी काय फायदा आहे त्यात? तायडीचा फायदा करून दिला की तिचा विश्वास आपल्यावर परत बसणार. हा, आणि एकदा का विश्वास बसला की आपला छापखाना चालू. आणि साहेबाकडनं मिळतील ते 2% येगळे. 2% काम करणार आहे पप्प्याला काय? 2% म्हणजे हजारातलं 2% नव्ह. हा, साहेबाचं डील करोडोतलं असणार आहे. हा, तवा करोड? हा, म्हणजे मला लाख तरी मिळणार म्हणा की. ते डील फायनल झालं तर. अहो, माननीय परेश पाटील असल्यावर डील फायनल होणारच. हा, हा, ती बी आहे म्हणा. आता आता बघ माझं नशीब कसं बदलतंय. हळू 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 हळू. असं साहेबा पुढे येऊन चालणार नाही, जरा जपून. कुठं काय? काय नाही. अहो अंजली वैदी, हा, या पावसानं गावात लई ढास झाल्या. हो माहितीये मला. आपण एक काम करूया, गावात कुठे कुठे पाणी साचलंय आणि कुठे कुठे कचरा आहे ते एकदा बघूया, त्यावर उपाय करूया. आणि औषध फवारणी करायला हवी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला गावात प्रत्येक घरात सूचना द्यायला हवी की पाणी साठवून ठेवू नका. हा वहिनी, सांगायलाच पाहिजे, नाही तर डेंगू मलेरिया होतील बा.
हो. एक काम करा, गावात कुठे कुठे पाणी साठलंय त्याची सुद्धा एकदा नोंद करून ठेवा. हा. आणि हो, आता पावसाळा सुरू झाला, रोगराई पसरणार, मेडिकल कॅम्प घ्यावा लागेल, तेव्हा तो कसा कुठं घ्यायचा याची पण नोंद करून ठेवा. हं? अवधूत भाऊजी आले नाही आहेत का? फोन आला होता, काहीतरी काम आहे म्हणला. बाहेर का उभा राहिलाय? ते काय नाही असंच जरा. नाही, चला चला. नाही नको असू दे ते. अहो, चला हो. बरं. चला 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 चला. राणा, या या. अरे राणा इथं बाहेरच होते. बसा बसा. नाही 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 ते असू द्या, ते तुम्ही बसा बघा. बसा. अहो राणादा, काय काम काढले? ते काय नाही असंच जरा. काय राणा आज इकडे कसं? ते काम होतं जरा. अहो आम्ही काम करायलाच बसलो इथं. सांगा. अहो दुर्पा मावशी, वहिनींच्याकडे काहीतरी काम असेल. नाही नाही नाही. हे नाही कसं असं काय करता? अहो तुम्हीच म्हणलात की हो ते टक्कर चहावाल्याकडे चहा प्यायला घेऊन जाणार म्हणून. आता नाही कसं म्हणता? अहो राणादा, तुम्ही केव्हापासून चहा प्यायला लागलाय? ते अंजलीबाई म्हणल्या म्हणून बघा. नाही, मला काम आहेत. अहो अंजली ताई, कामं काय रोजचीच आहेत, झाली आजची कामं, तुम्ही जावा. नाही हो, कशाला? ते जायलाच पाहिजे. होय जायला पाहिजे बघा. अंजली बहिणी, जावा तुम्ही. अहो काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल राणादाला. बाहेर थांब, आले मी. होय. चला येता. तुम्ही चर्चा करा, मी आलेच लवकर. काय सुरू आहे तुझं? ते काय म्हणजे ते चहा प्यायला जायचं होतं ना व? अरे पण मी काम करत होते ना. अहो तेच तर. ते कसं असते बघा, ते कामाच्या नादामध्ये माणूस विसरून जातोय बघा. आणि तसं बी ते चहा प्यायचा टाइम झालेला असते बघा. पण आत यायची काय गरज होती? ते तुम्ही मला चहा प्यायला घेऊन जाणार होता म्हणून मी. पण हे सगळ्यांसमोर बोलायची काय गरज होती? ते कसं झालं बघा, हे मी तुम्हाला खुणवा करत होतं, पण तुम्ही काय बी बोलत नव्हता बघा. ते म्हणून म्हणलं आत येऊ, म्हणून ते आलं बघा आतमध्ये. कशाला? अहो ते चहा प्यायला जायचंय ते सांगायला. एका चहासाठी एवढं सगळं करायची काय गरज आहे? अहो ते कशाला म्हणजे? अहो तुम्ही मला आणि मी तुम्हाला चहा प्यायला येणार म्हणून शब्द दिला होता, मग ते शब्द खरा करायला पाहिजे का नको? चला आता बसा. चला. आणि राणा दोस्तीतलं वचन मोडत नसतोय आणि मोडू बी देत नसतोय. थांब थांब थांब.
स्पेशल टक्कर बनवतो तुमच्यासाठी. हा, 2 बनवा. डायरेक्ट 2 पिणार. हा? नाही नाही, एक चहा माझा करता आणि दुसरा राणाजीन करता. खूप छान चहा बनवतात हे. पर राणादा तर चहा कधी घेतील की ते चहा? घ्याल ना? छे, राणादा कधी हा? चालेल. ते दोस्तीचा शब्द वाया जाऊ नये म्हणून मी आले असते बघा पंचायत मध्ये. ते तुम्हाला राग चालला नाही ना? कामात कोणी डिस्टर्ब केलं की मला राग येतो. ते प्रेमानं केलं तरी चालत नाही काय? ते दोस्तीच्या प्रेमानं म्हणलं मी. मग म्हण तसं. हे बघा, ते मी तुम्हाला आणि तुम्ही मला बोलत असताना ते आपण राणा आणि अंजली बाई असं म्हणतो काय? नाही ना व? तसंच हे प्रेमाचं नाव कशाला घ्यायला पाहिजे? आता आपलं प्रेम म्हणजे ते दोस्तीचं प्रेम हे फिक्स झालेलं असते बघा. मी अजून काहीही फिक्स केलेलं नाहीये. उगाच तू तुझ्या मनाने काही बोलू नकोस. छे, लई कडू बोलता बघा तुम्ही. हे तर काहीच नाहीये. तू तर मला मार्की म्हैस म्हणत होतास ना, मग मी तर तुला. बस बस बस. ते अजून कडू काय बोलू नका मग. ते मी काय म्हणते, ते चहा पिऊन 2 गोड शब्द सोडून द्या की जरा. दादा 2 चहा. काय बाई देत होता ना? पण राणादा तर चहा घेत नाहीत. मग ते दूध देऊन सोडा की हो. चहा प्यायला आलोय ना आपण. उगाच राणाजींची स्टाईल मारू नकोस. ते कधी कधी चालतंय की. ते देऊन टाका 2 चहा. काय झालं? ते किती चहा? पी मग. हं? पी की. किती? काय झालं? काय झालं?
ते जरा बघ. हे? बघू कुठे लागलं. अरे बरे काय झालं? अरे दिसत नाही का रस्त्यात माणसं चालतात ते. अरे ट्रॅफिकचे काही नियम आहेत की नाही? कसा चालतोस रे तू रस्त्याने? हो, तुम्ही नियम सांगायचे नाही. ते गाडी नीट चालवता येत नाही काय? हे बघा, माझ्या माणसाची काही एक मिस्टेक नाही, हात येऊन धडकलाय. ते मी बघितलेलं असतंय, कोणाची चूक असते ते. मुळात तुम्ही गावच्या रस्त्यांवर एवढी जोरात गाडी कशी काय चालवता. हे बघा, सॉरी, मला जरा उशीर झालाय. हे बघा, यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला पाहिजे, यांना खूप लागलंय. हे बघा, त्यांना दवाखान्यात घेऊन जायला लागते बघा. सॉरी, खरंच मला उशीर झालाय. तू कसं ते बघताय मी. त्यांना दवाखान्यात नेलाच पाहिजे बघा. चला जाते, चला. अरे पण हे बघा, हे पण बिण काय नाही, त्या गाडी सगळ्यात तुला बी फोडते मी नाहीतर. ठीक आहे, बसा तुम्ही. ना तू चलते मी अंजली बाई, ते तुम्ही थांबायतच. हो. ते मी दवाखान्यात जाऊन येते पटकन. हो, चालेल, काळजी घ्या. होय. हो. बड्या किती उशीर केलास? किती उशीर केलास? अहो हे हार तुला हुडकता हुडकता वाट लागली माझी. कुठे साहेब कुठे? येतील एवढ्यात येतील. काय येतील सांगा लागलाय. ती फोन करून विचारा कुठे गेल्यात. नाही रस्ता चुकायचा आणि हाराच पैसे वाया जाय सगळं. मला शिकवा लागला यो आता करत्यात. असा का? ते काय नाही, जरा धक्का लागला. हा साहेब, कुठं पोहोचला सा? हा पोहोचलोय मी, पण जरा खूप अडचणीत सापडलोय. आपल्या गावात कसली अडचण तुम्हाला? हे बघा, मी तुम्हाला नंतर फोन करतो, मी खूप घाईत आहे आता. पण अशी धडक दिलीच कशी? हो, मी काय म्हणतो, आता इलाज होतोय ना, प्लीज जाऊ द्या ना मला. जाऊ द्या कसं? एवढी गावात कोण फास्ट गाडी चालवते काय कधी? डॉक्टर साहेब, हो, हे सगळे लोक इथे जमले कसे काय? आणि तुम्ही आता इलाज कसा काय करणार? असाच गावात सगळं असंच असतंय. स्ट्रेंज. राणाला याला अजिबात सोडायचं नाही. हा, नाही सोडायचं. याला मारायचा. सॉरी. थांबा जरा. बघा, आता साहेब सॉरी म्हणतात तर ठीक आहे. अहो राणा नुसतं सॉरी म्हणून कसं चालेल? अजिबात नाही, सॉरी बोलून चालणार नाही. भरपाई कोण देणार? हा, कसली भरपाई? ह्याला खाणार आहे. देतो. बघा, येतो म्हणते. राणादा भरपाई दिली तर ह्याला मारणार. राणादा चुकीची शिक्षा व्हायलाच पाहिजे याला. साहेब, तुम्ही काहीतरी सांगावं या सगळ्या लोकांना. हे बघा, ते आता तात्यांचा इलाज झालेला असते आणि ते भरपाई बी देणार असते. मग त्यांना काय बी करायचं नाही बघा. अहो पण राणादा, हे बघा, तुम्ही राणाचं ऐकणार का नाही? आणि तसं बी ते आपल्या गावचं पाहुणं असतात. राणा सांगते मारायचं नाही तर नाही. राणादा, आता तुम्ही सांगताय म्हणून आम्ही ग बसतो बघा. होय. तुझं सावकाश साध्या. हो. सॉरी सर. काय ते तुमची माफी मागत असतात बघा. माफी कसली? भूषणाने धडे दिली मला. बरं, आता जाऊ दे की आता. की आता त्यांचा तुमचा इलाज बी केला आणि ते भरपाई बी भरून देतात. हा, ते यांना घरी सोडा. सोडतो आम्ही. चला आता सावकाश जाऊ. ते काळजी घ्या जरा. ते घुसनाळा म्हणजे काय असतं? ते ते काय असते, ते तुम्ही तात्यांचा इलाज करून दिला. हा, म्हणून तात्या तुम्हाला थँक्यू म्हणत असतात बघा. चला येऊ मी. ते तुम्ही कुठं जाता? परेश पाटलांकडे. ते काय काम असते त्यांच्याकडे? या गावात मी बिझनेस सुरू करणार. 2 कंपन्या.
नवीन बिझनेस नक्कीच काय तर गोलमाल आहे. कुत्र्याच्या शेपटागत यो पप्या काय सुधारत नाही. आता ही काय नवी बानगड आहे याचा छडा लावलाच पाहिजे.